गणराया नमो नमो रे गणराया अंगी ओटी चंदनाची तुळशी माळा हाय गळ्यासी नमो नमो रे गणराया रिद्धी सिद्धी उभ्या बाजूला 14 विद्या 64 कला त्यांच्या हाताला नमो नमो रे गणराया रे देवा गुडगिरे सीताचा विठ्ठल बीर देवाचा वरदास्त माझ्या शिरावर ताप मार डिंबाड्या डोलावर सुंदराने या मांडले सुंदराने मांडले सुंदराने या गुणाला विद्या दिल्या गुरुला तुझ्या पडून जातो माझ्या या मार्गाला तवरी सुटल्या जाग्याला देवाच्या या गायाला कथा धरतो गायाला तेवढा ऐक तिचं तळ या लोटला पण चांगल्या उद्देशानं जर या संग आलं तर तुम्हाला पहिल्या सत्ययुगाला आणि फारपूर्वी का कालाला सतवदारी बाई गंगा सोरावंती लागली होती काय कपिला गाई लवरी का बोलायते गाईला कायला आली होती बाबरे दा बोलायला आगे आगे बाई या वनाच्या ठायाला तुम्ही 350 गायावरी का हायसा त्यावेळेला जर काय संकट प्रसंग आला तर मी तुम्हाला होईल मला संकट काय आलं तर तुम्ही मला होचिला पण काही कपिला गाय लागली बोलायला आगे आगे बाई मी एकटी आहे मला एकटीला हे सांगून चालणार नाही 350 गाय असणे पाहिजे असं बाई सांगे त्यावेळेला गंगा सोरावंतीला असं आली होती बाबरे दा बोलायला म्हणून सांगितलं पाहिजे बनवून घेतो म्हणून काळ्या कपिला गायीने हंबरडा फोडला मात्र त्यावेळेला कायला आली होती बाबरे दा बोलायला हंबरडा फोडला 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 सर्व बघा गाईवर 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 सर्व बघा गाईवर
का त्यावेळेला जिथल्या जिथं अंमल चारा टाकल्या शिप्पी गोंडा फिरवल्याने काय लागल्या होत्या बोलाय त्यावेळेला गाया काय आल्या होत्या बोरेदा बोलायला काहीतरी मागल्या गायला संकट पडले बरी का निघून गेले पाहिजे म्हणून बरी का त्यावेळेला कोण म्हणत्या शिंगाना भोकसतो कोण म्हणत्या बरी का पायानं फोकरतो मात्र त्यावेळेला एकमेकाला गाया अशाला आल्या होत्या बोरेदा बोलायला अशा सर्व गाया मात्र त्यावेळेला पळधावा करीत त्यावेळेला काय आल्या होत्या बोरेदा बोलायला अरे पळधावा करीत सर्व गाया निघून आल्या तळाच्या मधाला एवढ्यात बरी का सोरावंतीला येडा टाकला एवढ्यात मात्र त्या ठिकाण्याला गंगा सोरावंतीला काय आल्या होत्या बोलायला अरे बोलायला लागेला लागेला सांगायला लागेला लागेला आग आग बाई ग सांगतो तेवढं ऐकावं गाई बघत पिला गाई बोलायला लागेल्या लागेला नाही धक्का लावायचं लावायचं नाही धक्का लावायचं लावायचं गाई कपिला गाई लागली बोलायला बरोबर आहे तुमचं म्हणाली पण काय नाही म्हणाली सांगतो ऐका तिचं काय म्हणणं आहे ती का ऐका तुम्ही ती काय म्हणते ते ऐका आणि मग तर काय तुम्ही काय असेल ते शिंगाला मारा त्यावेळेला सर्व गाय असले असं आली होती बोलायला सोरावंती लागली बोलायला अगं बायानो म्हणली 350 तुम्ही गया या आटिंग्या वनाला तुम्ही राहता सावरी का या वना तळाच्या वरिका ठायाला मी राहतो एकटा 7 ताला माडीला वरिका आणि सांगतो म्हणली मी राहत असताना वरिका तुमचं या तळावर आलो डोंगरावडे किटानं बघितलो बघवलं नाही आईची सेवा काय नाही गाईची सेवा काय या दोन नाही मात्र त्यावेळेला गंगा सोरावंती असं आली होती बोलायला निर्मल भावनेनं चांगल्या भावनेनं मी तळ लोटला तळ लोटून बाहेर टाकला त्यावेळेला हळदी कुकवाचा मान दिला एवढं गाईची म्हणून मी हळदी कुकवाचा मान दिला अंजान नाही केलं भंजान केलं नाही काहीतरी का प्रसंग मला येईल जर प्रसंग मला आला तर तुम्ही मला होचिला तुम्हाला काही जर प्रसंग आला तर मी तुम्हाला होईल मात्र त्यावेळेला सर्व गायांनी असं आली होती सांगायला गाया मनात विचार विचार या विचार केल्यात बाई संकट आल्यावर तुम्हाला येईल बोलायला लागल्या सांगायला लागल्या संकट आल्यावर शालवाच्या पदराने आम्हाला आया पाल्यावर आम्ही तिथं येतोय सोरावंतीचं बहिणी सारख्या 350 गायीने ऐकलं अरे बाबा ही कोण बरी का चोरीची लाट पाप्या चंडाळ बाई नाही देवघरची बाई हाय बरी का त्या वेळेला सर्व गाया अशाला आल्या होत्या बोलायला म्हणजे तुला काय तर संकट पडलं तुला कुठला तर प्रसंग आला तर आम्हाला शालवाच्या पदरानं पालव आम्ही तिथं येतो मात्र त्या वेळेला गंगा सोरावंतीला असायला आल्या होत्या सांगायला अशा वेळेला गंगा सोरावंती बरी का सर्व निरोप घेतला आणि गंगा सोरावंती वाट लागली रे बाबा चालाय त्या वेळेला गंगा सोरावंती कुठे निघून गेली त्या जाग्याला जाता भारे जाताने या जाताने गेली कुठं निघून या निघून 7 समुद्र काटाला अंबुजंबू बेटाला उन्हाळ्याच्या दाराला चित्र वैशाख महिन्याला ऊन लागे दारुने गंगा सोरावतीने निरोप घेतली जाताना वाटचाल करीत रिका त्यावेळेला निघून गेली त्या जाग्याला 7 समुद्राच्या काठाला ब्रिका त्या अंबू जंबू बेटाला गेली त्यावेळेला
चैत्र मैशाख महिन्यात ऊन लागे दारू उन्हाच्या कारात बाबा जरा विश्रांती घेऊया या झाडापाशी थांबूया त्यावेळेला म्हणून गंगा सरांती असा विचारायला आली होती करायला म्हणून गंगा सोरावंती त्या झाडाजवळ आंबूजंबू बेटाच्या तिथं जवळ गेली बाईला घाम आला आणि घाम आलेला शालवाच्या पदराने मात्र त्यावेळेला गंगा सरावंती कायला आली होती करायला बाई लागली बघा पुसायला बाई लागली बघा पुसायला उन्हाळ्याच्या बघा काळात पाला बघा बाईला अरे बसले आल्या जाग्याला अरे दया झोपयाला गेली काही पाला या बाईला अरे मित्र सही न झाली आणि एवढ्याच वेळेला बाबा त्या उन्हाच्या काळात त्या सावलीला बसल्यानंतर घाम आला शालवाच्या पदरात ती बाईने घाम पुसली बसलेल्या जागेला कैप आला सोरावंती मात्र त्यावेळेला गंगा सरावंती कायला आली होती करायला अरे बाई ब्रिका निद्रासैन झाली ब्रिका त्यावेळेला पण तेवढ्या त्या आंबुजंबू बेटाच्या वरती स्वतः मात्र त्या ठिकाणी आला कायला आलं होतं उया आलं गरडगरडीची पिल्ली होती ब्रिका नरम हाती आणि एक ब्रिका 7 खोपा खाऊन 8वी खोप खाण्यासाठी काळ्या डोंब्या सर्प ब्रिका बेट करकरा आवळत त्यावेळेला कायला आला होता करायला वरती चालेला निघून वया वरती चालेला निघून वया एवढ्याच वेळ लाव करडीच्या पिल्ल्याने गरडगडणीचे पिल्ल्याने विका काळा डोंब्या सर्प बेट करकरा आवळत येत होता तो आवाज त्या पिल्ल्यांच्या कानी गेला तेव्हा ती पिल्ली बिरका किलबिलाट लागली करायला ह्योच आवाज ब्रिका त्यावेळेला गंगा सरावंत्याला जाऊन कायला आली होती बोलायला सोरावंत्याच्या काने आवाज पडला ब्रिका त्यावेळेला सोरावंती ब्रिका हलवडून जागी झाली कशाचा आवाज याला त्यावेळेला असला आली होती बोलायला इकडं तिकडं बघतो तर काय दिसना वर बघतो तर वेळेला तो काळ्या डोंब्या सर्प बेट करकर आवळत चालला होता पिल्ली खाण्यासाठी हे सोरावंती नेत्राला लागली पायाला त्यावेळेला गंगा सरावंती कायला आली होती बोलायला अरे अरे बाबा जर याला वर सोडलं तोरे पिल्ली बाबा खाईल म्हणून या त्याच्या बघा शिपीला या धरून बाबा या जर सर्पाला मी वर सोडलो तर ती पिल्ली खाऊन टाकेल पाप लागल मला बाबा म्हणून ती सोरावंती त्यावेळेला गंगा सरावंती कायला आली होती करायला हरली त्याच्या शिपीला घर धरून खाली वडली ब्रिका त्यावेळेला तिला चोंबळ केली त्या सर्पाचं आणि त्याला आपटली आणि बिशुद्ध केली मात्र त्यावेळेला गंगा सरावंती असला आली होती बाबा त्या करायला तेवढ्यात वेळेला गंगा सोरावंती ब्रिका हे सर्व पिल्ल्याने दृश्य पाहिलं आणि तेवढ्यात ही गंगा सोरावंती इथनं निघून गेली 7 माळीला पण या मागल्या बाजूला ती लहान तानी बाळ त्यावेळेला कायला आली होती बोलायला काळी मोरी झाली रे बाबा त्या वेळेला एवढ्या त्या वेळेला 7 समुद्र पल्याने गेले रे बरिका त्या वेळेला आपल्या पिल्लांना मोती पोळा चारा घेऊन त्या वेळेला कायला आली होती करायला आली बाबा निघून आली बाबा निघून आपल्या जवळ
अरे आपण चारा पाणी खाऊन चांगला चांगला चारा मोती पवळा गडगडीने आपल्या पिल्ल्यासाठी आपल्या टोचीत धरून घेऊन आली बाबा आपल्या पल्याडल्या बाजूला मात्र तेळा गरड काय लाला होता करायला आली गरडीच्या आपल्या घरट्या जवळ येऊन उभं राहिली पण रणजीस झालेली काळी मोर झालेली पिल्ली अरे बाबानो रोज आमची आडवं येत असा रोज उड्या मारत येत असा पण आज काय तुम्हाला झाली सांगा त्यावेळेला कोण असं लाली होती बोलायला वनगिरी का त्या पिल्ल्यांना वाचा फुटली काय लागली होती बोलायला त्यावेळेला पक्षी काय लाली होती बोलायला सांगतोय का तुम्हाला आजच्या दिवसाला माय बाबा तुम्ही आमचं नाही सांग पण ह्याच वनाच्या भयातून बरिका एक बरिका वही बरिका देवघरची बाई कोणतर आली होती आणि आमचा तिने जीव वाचवला तिला काय संकट पडल्याने हिथं काल ती ही तिना बरिका सांगितल्याशिवाय आम्ही चारा पाणी तुमचा घेणार नाही त्यावेळेला पिढ्यांनी सांगितलं कुठे गेले तर बाबा इकडे निघून गेल्या तेव्हा ती गरडाने गरडी मात्र त्यावेळेला काय लाली होती बाबरे दा करायला निघून या चालेली आणि गुण या चालेली निघून चालेली सतताला माडीला निघून या गेली आणि गरड या गडी मारली पिल्ल्यांचा ऐकून मी काय घडघडी निघून गेली सातदाला माडीला त्या बाबा सोरावंतीच्या जवळ गेल्या ना त्यावेळेला जाऊन काय लाल्या होत्या बोलायला अगं बायानं तू आमच्या जवळ आलतीस वाटतं आमची पिल्ली चारा खायणारा कालच आणि का नाही सांग बरे का असं म्हणल्यानंतर घडलेली सोरावंती हकीकत लागली होती सांगाय त्यावेळेला एवढं ऐकून गंगा सोरावंती काय लाली होती काय बोलायला सांगायचं बाई उन्हाच्या कारात माझ्या कामाला गेलतो पण विश्रांतीला थांबलो ब्रिका काळ्या डोंब्या सर्प पिल्ली खाण्यासाठी वर चालला होता आवाज किलबिला मला आला म्हणून मी त्या सर्पाला वडलं चुंबळ केल्याने त्याला बेशुद्ध केलाय मात्र त्यावेळेला तेव्हा तुझी पिल्ली वाचल्याच बाई त्यावेळेला गरड पक्षाने असं लाली होती ए, बोलायला चले गे बाई मला तुला काय संकट आहे तुला कुठलं संकट पडले ते आम्ही दूर करतो तुझ्या प्रसंगाला आम्ही धावून येतो पण आमच्या पिल्ल्यांनी चांगसल चारा पाणी तू खा म्हणल्याशिवाय ती पिल्ली चारा पाणी खाणार नाही सोरावंतीला घेतलं सांगतील आणि निघून आले बाबा त्या ठिकाणी आला एवढं काय लाल्या होत्या बोलायला दयाच्या बघा जवळ जंबू बघा जवळ मला या बघा येऊन असते लागली बोलायला सोरावंतीला घेऊन आलो सोरावंती तिथं आले अंबुजंबू बेटाच्या जवळ आले अरे बाळानो असं नाही करायचं सांगतोय का मी तुमचा जीव वाचवलाय बरोबर आहे पण मला काय जर संकट पडलं तर तुम्ही हुचिला मी तुम्हाला होईल बरे का असं सांगितलं बाळांना मान्य केलं वचन दिलं मग ती बरे का नर आणि माझी पिल्ली मात्र त्यावेळेला काय लाली होती बोलायला आपल्या आई जवळ गेली चारा पाणी घ्यायला आनंद झाला आणि गंगा सोरावंती जर मला बरे का मी राहतोय साताला बरे का माडीला तुम्ही राहता तुम्हाला काय संकट प्रसंग आला तर मला बोलवा आणि मला काय जर संकट प्रसंग आला तर मी तुम्हाला शालवाच्या पत्रानं पालवतो मात्र देवा गंगा सोरावंती असं लाली होती बोलायला वचन दिली बरी का सोरावंतीनं आणि सोरावंती गेल्या मार्गाने निघून गाली साताला बरी का तमाडीला सोरावंती काय लाली होती करायला साताला माडीला या माडीला निघून या आली